इतिहास कट्ट्यावर पहिलं पर्व असणार आहे छत्रपती. स्वराज्याचे पहिले 3 छत्रपती, शिवछत्रपती, शंभू छत्रपती आणि छत्रपती राजाराम महाराज. या तिघांच्याही कालखंडात स्वराज्य कसं कसं वाढत गेलं, लढत गेलं हे आपण जाणून घेणार. या छत्रपती पर्वातील पहिलं सत्र असणार आहे शिवकल्याण राज. शिवछत्रपतींच्या अनेक कल्याणकारी राजा असणाऱ्या गुणांना आपण जाणून घेणार. शिवरायांची राजनीती कशी होती, धर्मनीती कशी होती, अर्थनीती कशी होती, युद्धनीती कशी होती. एक सर्व गुणसंपन्न, सर्व समावेश, अत्यंत जाज्वल्य आणि पवित्र चारित्र्याचा हा महानायक कलियुगामध्ये महाराष्ट्र भूमीमध्ये कोकणामध्ये घडला आणि या कोकणामध्ये शेवटचा श्वास ठेवून तुम्हा आम्हाला चिरंतन ऊर्जेची, राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देऊन गेला. शिवरायांना जाणून घेऊया या पहिल्या पर्वात, छत्रपती पर्वातील पहिलं सत्र शिवकल्याण राज. शुक्रवारी दिनांक 3 एप्रिल 2026 संध्याकाळी 4 वाजता शांतादुर्गा मंगल कार्यालय, पावशी, कुडाळ येथे इतिहास कट्टा असणार आहे. आणि शिवपुण्यतिथीच्या या पवित्र दिनी आपण या कट्ट्याची सुरुवात करतो आहोत. पहिली गोष्ट आहे मी सांगायला येतोय शिवछत्रपतींची राजनीती. शिवरायांनी एका छोट्या अशा पुणे, सुपे, चाकण, इंदापूर एवढ्या जहागिरीच्या मोकासा मिळालेल्या परगण्याचं थेट चाल्हेर पासून जिंजीपर्यंत राज्य कसं केलं आणि या भारतवर्षातील सर्वाधिक समृद्ध, श्रीमंत असं राज्य महाराजांनी कसं निर्माण केलं, त्यासाठी कोणती राजनीती अवलंबिली, शिवरायांची राजनीती जाणून घेऊया इतिहास कट्ट्यावर. नक्की भेटूया इतिहास कट्ट्यावर. इतिहास कट्टा, गप्पा इतिहासाच्या, गोष्टी माणसांच्या.